नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवीन सिलेबसनुसार इयत्ता 6वी विषय गणित मधील पाठ क्रमांक 5 मसावे आणि लसावी या पाठावरील सराव संच 5.1 हा अभ्यासणार आहे। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा। आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत आणि आपल्याला त्यांच्या गुणाकार रूपात द्यायचे। आता पहिलं उदाहरण आहे 69। आता आपल्याला 69 ही संख्या कुठल्या संख्येने विभाज्य होती किंवा कुठल्या संख्येची ती विभाजक आहे हे आपल्याला पाहायचं आहे। 69 ला कुठल्या संख्येने भाग जातो तर आपण सुरुवातीला 3 ने देऊन पाहूया। 3 ने भाग द्यायचा म्हटल्यास 3 1 3 3 2 3 ने भाग देऊया। 3 1 69 चे विभाजक 3 1 3 3 2 6 3 3 9 आपले 69 या संख्येचे मूळ अवयव काय आलेले आहेत मग 3 आणि 23 हे आलेले आहेत आणि ते आपल्याला काय लिहायचे आहेत गुणाकार रूपामध्ये लिहायचे आहे। पुढचं उदाहरण आहे 27। 27 ही संख्या दिलेली आहे। आता आपल्याला पहा दुसरी संख्या आहे 27। आता 27 या संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत। आता 27 ला कितीने भाग जातो 3 ने जातो। 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 9 24 3 9 27। आता परत आपल्याला 9 ला भाग द्यायचा आहे। 9 ला पण कितीने जातो 3 ने जातो। हे 3 जसेच तसे घ्यायचे 3 3 9। आता पहा हे 3 आपल्याला इथे घ्यायचे गुणिले 3 1 3। आता 27 या संख्येचे मूळ अवयव काय आलेले आहेत पहा बरं 3 3 3 हे आपले त्याचे अवयव आलेले आहेत। तिसरी संख्या दिलेली आहे आपल्याला 78। आता पहा 78 या संख्येचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत। आता 78 ला आपण कितीने भाग देऊ शकतो 2 ने देऊया सुरुवातीला 2 3 6 एक राहिला 92 18। आता इथे 39 आले म्हणजे आपला 2 ने भाग जाणार नाही। हे 2 जसेच तसे खाली घेऊया। इथे 3 ने भाग देऊया 3 1 3 3 3 9 सॉरी इथे आता भाग जातोय का हे 2 जसेच तसे घेतले गुणिले 3 ने आपल्याला भाग द्यायचा आहे 3 1 3 आणि 3 3 9। आता आपला 3 ने भाग जाणार आहे का नाही जाणार म्हणून आता आपल्याला 78 चे या संख्येचे मूळ अवयव काय आलेले 2 3 आणि 13। त्याच्यानंतर आपल्याला चौथं उदाहरण दिलेलं आहे 126। आता पहा 126 या संख्येला सुरुवातीला आपण 2 ने भाग देऊन पाहूया। बेस आहे 2 गुणिले बेस आहे 12 बेत्री 6। आता 3 ने भाग जाणार आहे किथे नाही जाणार 2 गुणिले 3 गुणिले 3 1 3 3 2 6 3 1 3। आता 2 गुणिले 3 गुणिले आता इथे 7 ने भाग जातोय 7 3 किंवा 3 7 21 3 ने घालूया आपण 3 7 21। आता 7 ला भाग जातो का नाही जात म्हणजेच आपले आलेले आहेत 126 या संख्येचे मूळ अवयव काय आलेले आहेत मग 2 3 3 आणि 7। आता दुसरं दिलेलं आहे आपल्याला उदाहरण
याला अवयव रूपात लिहूया. आपण 18चे अवयव पाडून घेऊ सर्वप्रथम. आता 2 ने जाऊया. 92 व 18. आता 2 ने जात नाही 3, 3 त्रिक 9, 3 एके 3. म्हणजेच 18 या संख्येला आपण कशाने भाग देऊ शकतो? 2 ने देऊ शकतो, 9 ने देऊ शकतो आणि 3 या संख्येने देऊ शकतो. म्हणजे ज्या पण संख्येने भाग जातो. आता पहा, 18 ही संख्या 1 च्या पाड्यात आहे. 18 एके 18, 1 18 18, 92 18, 3 ने पण जातो, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 15, 3 6 18, 7 ने जात नाही, 6 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 9 1 9, 9 2 18 आणि 18. हे झाले 18 या संख्येचे विभाजक. यासाठी आपल्याला पाढे पाठांतर असणे खूप गरजेचं आहे. आता दुसरी संख्या दिलेली आहे आपल्याला 56. आता 56 या संख्या कशामध्ये येते पहा बरं, कुठल्या पाड्यामध्ये येतात. आता पहा, 56ला पण आपण 2 ने भाग देऊ शकतो. 2 ने बेदुने 4, 1 राहिला, 2 8 16, परत 2 गुणिले 2, 2 चौक 8, परत 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुने 4. अशा प्रकारे ज्या संख्येने पूर्ण भाग जातो ते. आता पहा, 56 ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते? 1 च्या पाड्यामध्ये येते, 2 च्या येते, त्यानंतर 4 च्या पाड्यामध्ये येते, त्यानंतर 7 च्या येते, त्यानंतर 8 च्या येते, 14 येते, त्यानंतर 28 च्या पाड्यामध्ये येते आणि 56 च्या पाड्यामध्ये येते. म्हणजे हे झाले सर्व 56 या संख्येचे विभाजक. त्यानंतर तिसरी संख्या दिलेली आहे आपल्याला 120. आता 120 ही संख्या 2 ने पण याला आपण भाग देऊ शकतो. म्हणजे आपण भरपूर संख्येने याला भाग देऊ शकतो. तर 2 ने देऊया. बेस आहे 2 गुणिले बेस आहे 12 0, त्यानंतर बे दुने 6 0, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बेद आहे 20, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे पंचे 10. म्हणजे आपण ज्या संख्येने भाग जातो तर 120 चे विभाजक काय येणार? मग 1 ही संख्या येणार, 2 3 4 5 6 8, 10 च्या पाड्यात देखील येणार, त्यानंतर 12 15 20 24, त्यानंतर 30, त्यानंतर 40 60 आणि 120. हे झाले 120 चे विभाजक. आता त्यानंतर आपलं पुढचं उदाहरण आहे 67. आता आपल्याला 67 या संख्येचे विभाजक काढायचे आहे. पाचवं उदाहरण आहे आपलं हे 67 या संख्येचे विभाजक. आता 67 या संख्येला मग कशाने जाणार? 67 ही संख्या कशी आहे? मग 67 या संख्येला 1 आणि 67 या संख्येशिवाय भाग जात नाही. का बरं? तर 67 ही संख्या काय आहे? मूळ संख्या आहे. ती कुठल्याही संख्येच्या पाढ्यामध्ये नाही किंवा तिला दुसरी कुठलीही संख्या विभाज्य नाही. म्हणून 67 ही संख्या मूळ संख्या असल्यामुळे तिचे विभाजक 1 व 67 या संख्या आहेत.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता, कुठल्या जिल्ह्यामधून पाहता आणि तुमचे नाव काय तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।